बातमी नागपुरातून आहे। नागपूर जिल्हा नियोजन समिती नियुक्तीवरून महायुतीमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे। 1200 कोटींच्या निधीमुळे समितीवरती स्थान मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे। फडणवीस गडकरी शिफारसीसाठी प्रयत्न करतात। बावनकुळेंनी गोपनीय यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली असल्याची सुद्धा माहिती मिळते। डीपीसीतील 20 सदस्यांच्या लघुगट प्रत्यक्ष कारभार पाहणार आहेत। भाजपमध्ये मोठी स्पर्धा आहे। काहींची नावं चर्चेत आहेत। शिंदे सेनेकडून 6, राष्ट्रवादीकडून 5 सदस्यांची शिफारस करण्यात आली आहे। अंतिम यादी ऐनवेळी बदलण्याची सुद्धा शक्यता आहे। या नावांबाबत अद्याप तरी अधिकचा दुजोरा दिलेला नाही। त्यामुळे 1200 कोटींच्या निधीमुळे समितीवरती स्थान मिळवण्यासाठी आता चढाओढ सुरू झालेली आहे। नागपूर जिल्हा नियोजन समिती नियुक्तीवरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच पाहायला मिळते। 1200 कोटींच्या निधीमुळे समितीवरती सध्या काय होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। फडणवीस गडकरींकडे शिफारसीसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी तेजस मोहतोरे आपल्याला या संदर्भातली माहिती देणार आहे। तेजस, आपण बघतोय की सध्या बावनकुळेंनी गोपनीय यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेली आहे। 1200 कोटींच्या निधीमुळे समितीवरती स्थान मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळते। महायुतीमध्येच रस्सीखेच आता सुरू झालेली आहे। काय माहिती आहे? नक्कीच नागपूर जिल्हा नियोजन समिती डीसीबी नियुक्तीवरून जे आहे ते महायुतीमध्ये जोरदार जे आहे ते लॉबिंग सुरू आहे। एकूणच जर बघितलं असेल तर 1200 कोटी निधीमुळे समितीवर स्थान मिळण्यासाठी जे आहे ते चढाओढ आहे। एकूणच जर बघितलं असेल तर 2012 मध्ये जे परिस्थिती होती, जे नागपूर जिल्ह्याला जे आहे ते 90 कोटी जवळपास जे आहे ते त्यांना निधी मिळत होता। मात्र आता 1200 कोटी मिळत आणि त्यामुळे आहे चढाओढ जे आहे ते पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जे आहे ते शिफारस जे आहे ते प्रयत्न एकंदरीत सुरू आहे। या संपूर्ण संदर्भात जे आहे ते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे आहे ते गोपनीय यादी जी आहे ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याची माहिती आहे। या संपूर्ण डीपीसीतील जे आहे ते 20 सदस्यांच्या लघुगट प्रत्यक्ष जे कारभार पाहणार आहे। यासोबत जे भाजपमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे। मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेकडून 6 तर राष्ट्रवादीकडून 5 सदस्यांची जी आहे ते शिफारस देण्यात आली आहे। अंतिम यादी जी आहे ते ऐनवेळी बदलण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे, कारण की माजी आमदारच्या सुद्धा या संपूर्ण समितीमध्ये सहभाग आहे। त्यावरून सुद्धा जे आहे ते अंतिम यादी जी बदलू शकण्याची माहिती आहे ते पुढे येत आहे आणि नावाबाबत अद्यापही जे अधिकृत जे आहे ते दुजोरा आलेला नाही। मात्र एकूणच जर बघितलं असेल तर नागपूर जिल्ह्यात जे आहे ते यंदा जे नियुक्तीवरून जे डीपीसीच्या नियुक्तीवरून जे आहे ते मोठी लॉबिंग पाहायला मिळते आणि नवीन चेहरे जे आहे सध्या आपल्याला जे आहे ते पाहायला मिळणार आहेत। नक्कीच, धन्यवाद तेजस, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।